हॅलो ऑल ऑफ यू. अस्मी क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण हे सुंदर अशी पाईप क्लीनरची फुलं बनवायला घेतो आहे. ती तुम्हाला मी फुलं पण बनवायला शिकवते, पानही आणि कळी देखील. हे सगळं ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवते आणि ही अशी एक दांडी मी बनवायला शिकवते आणि त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या कलर्सच्या देखील हे बनवू शकतात. ते फ्लॉवर पॉटमध्ये टाकायला पण होईल, बुके म्हणून पण तुम्हाला द्यायला येईल आणि मी अशी एकच दांडी तुम्हाला शिकवते. त्याच्या आधी तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा असं एक फूल कसं बनवायचं ते दाखवते. मग त्यानंतर कळी, पान तेही दाखवते. त्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे आणि ह्या साहित्यांमध्ये तुम्हाला अगदी परागकणांपासून तर चिटकवण्यासाठी पण लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या पाईप क्लीनर्स देखील लागणार आहे आणि पाईप क्लीनर्स ज्या आहेत ते साधारणतः ना 30 सेंटीमीटर लांबीचे असतात, जे आपण रेग्युलर वापरतो ते ह्या फुलांसाठी आणि साधारणतः 6 चे याचा डायमीटर असो. 6 8 पाईप क्लीनर्स हे वेगवेगळ्या याचे मिळतात. 6 चे मिळतात, 8 चे मिळतात, 4 चे मिळतात. पण रेग्युलर साईज साधारणतः 6 चे आणि 30 सेंटीमीटर लांबीचे मिळतात आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या कलर्सचे देखील हे मिळतात. याच्यामध्ये क्वालिटी डिफरंट डिफरंट असते. त्या डिफरंट डिफरंट क्वालिटीनुसार डिफरंट डिफरंट तुमचे पैसे देखील होतात. आता हे सगळं अवेलेबल तुम्हाला ऑनलाईन सगळ्या साईट्सवरती आहे. अगदी मिशो, Amazon, Flipkart सगळीकडे आणि मुख्य म्हणजे लोकल मार्केटला तुम्हाला हे सगळीकडे मिळतं. आता बघा हे रेड फुल बनवण्यासाठी मी ग्रीनसाठी मी ग्रीन घेतली आहे लीफ बनवायला आणि आता हे रेड फुल मी बनवायला घेते आहे. रेड फुल बनवताना सगळ्यात पहिल्यांदा मी आता काय करते आहे, की एक जे 30 सेंटीमीटरचं माझं आहे एक पाईप क्लीनर तो मी बरोबर अर्ध्यामधून कट करते. अर्ध्यामधून कट करून मला आता इथे ह्या 5 पाकळ्या करायच्या आहेत. तर मी 3 पाईप क्लीनर्स घेतले आणि बरोबर मी हे मध्यातून कट करून घेते आहे. मधनं कट करून घेतल्यानंतर याचे मला 6 तुकडे मिळतील. त्याच्यातला जो 1 तुकडा आहे ना, तो तसाच राहू द्या आणि पुढचे जे 5 आहेत ना, त्याच्यामध्ये हे बरोबर मध्यभाग असा करा आणि हे असं करून घ्या. याचप्रमाणे हे सगळ्याचच तुम्ही करा म्हणजे 5 याचं आणि एकाला तुम्ही काही करू नका. एक तसंच ठेवायचं आहे आणि आता नीट बघा, हे बरोबर मध्यभाग जो आहे तिथे मी हे अशी गुंडाळी केली, बरोबर असं केलं. आता तसं बघूनही तुमच्या लक्षात येईल. असं करायचं आणि इथे तुम्ही एक असा इथेच बरोबर असा वेढा द्यायचा सो दॅट ते पक्क होईल आणि बरोबर वरून हे आणायचं आणि तिथे हा दुसरा वेढा द्यायचा. म्हणजे पाकळी झाली एक तुमच्या फुलाची एक पाकळी झाली. आता त्याचप्रमाणे दुसऱ्या फुलाची म्हणजे त्याच फुलाची दुसरी पाकळी करायची. ही एकच पाकळी झाली. असा वरून जरा शेप देऊन घ्या. आता सेम दुसरी पाकळी पण तयार करायची आहे. आधीच्या पाकळीला जसं केलं होतं त्याच पद्धतीने करून घ्यायचं. असं बरोबर तिथे वाकवायचं, एक असा वेढा द्यायचा आणि परत पुढून वरच्या साईडने असं खालून आणून वरच्या साईडला परत हे दुसरं. हे झालं माझी दुसरी पाकळी तयार. आता त्याला जरा वरच्या साईडने परत शेप द्यायचा आहे बघा. झालं. हे तयार झालेलं आहे. आता ह्याच पद्धतीने मी पुढच्या तिन्ही पण पाकळ्या तयार करून घेते आहे. परत हेच घ्यायचं, परत खालती एक वेढा असा द्यायचा. तिथे ते पक्क होतं आणि मग खालून बरोबर हे आणायचं. याच पद्धतीने तिसरी पण पाकळी झाली म्हणजे फुलाच्या माझ्या अशा 5 पाकळ्या तयार होतील आणि ह्या 5 पाकळ्या तयार करून झाल्यानंतर मी बरोबर आता हे जे आहे ना खालती याला ग्लू लावेल आणि हे जो एकच आपण न यूज केलेलं ठेवलं होतं त्याला ते मी लावून घेईल. आता मी पान बनवायला घेतलं. सेम मी ग्रीन कलरचा घ्यायचा आहे. मध्यभाग मी बरोबर मध्यभाग काढला बघा याचा आणि मध्यभाग काढल्यानंतर त्याला काय करायचं आहे बघा मध्यभाग काढायचा आणि बरोबर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर मध्यभाग केल्यानंतर आपण त्याच्या मध्यभागाच्या मध्यभागी एक आणायचं असं म्हणजे तिथे घट्ट करायचं इथे असं या पद्धतीने जरा म्हणजे एक आपल्याला हे लक्षात येईल. मग पान करताना बरोबर इथे असं मी जसं करते ना तसं तुम्ही लक्षात घेऊन केलं तरी चालेल. हे बघा हे असं आणि मग परत त्यालाच आता मी वेढा घेते आहे. आता हा वेढा घेताना मी काय करते आहे फक्त ते सुट्टं ना पान म्हणून मी काय करते याच्यामधून असं घातलं आणि इथे परत या दुसऱ्या ह्याच्यातून मी टाकलं म्हणजे ही अशी तिथे गाठ बसल्यासारखी बसते आणि ते तिथे घट्ट होतं. म्हणजे ते पान जे आहे ते वरच्या बाजूला उलत नाही किंवा मोकळं होत नाही. ते घट्ट बसल्यासारखं बसतं आणि बरोबर आता मी हे खालच्या बाजूला आणलं आणि खालच्या बाजूला आणून मी इथे आता बरोबर इथे असा वेढा घेईल सो दॅट ते पक्क होईल माझं गोल आणि मग मी पानाचा त्याला शेप पण देऊन घेईल. आता हे असा बरोबर इथे मी वेढा घेतला आहे म्हणजे माझं एक छोटंसं पान जे आहे ते तयार झालं.
आता याच पद्धतीने आता मला मोठं पान करायचं असेल तर त्याचे 3 पार्ट्स करायचे. म्हणजे आधीचे आपण 4 पार्ट्स केले होते. अर्धा घेऊन नंतर तर आता याच्यात असे 3 पार्ट करायचे आणि खालचा जो भाग आहे की नाही, खालचा बरोबर असे 3 भाग करायचे आणि खालचा भाग तसा सोडून द्यायचा आणि बरोबर बघा आता मी हे असं गुंडाळते आहे. बरोबर आता हे परत पुढचं आणायचं, यातून टाकायचं आणि परत ही मगाशी जसं घेतलं होतं तशीच गाठ बघा. मगाशी या बाजूने दाखवली, ह्याच बाजूने तुम्हाला दाखवते. बरोबर परत ती गाठ मारून घ्यायची आहे अशीच. मगाचं पान जरा अर्ध्या ह्याच्यातून केलं त्यामुळे ते मोठं झालं. हे आता छोट्या याच्या हे 3 पार्ट झाले आता हे जरा मोठं होईल. एक मोठं आणि एक लहान पान तुम्हाला मिळेल बघा. हे जरा मोठं पान झालं. परत आता खालती गुंडाळून घ्यायचं असं. आणि खालचा दांडा जरा कमी सुटेल. हे मोठं पान होईल आणि हे जरा मोठं पान झालं आणि हे जरा छोटं झालं तयार आधीचं आणि खालचा दांडा याचा जरा कमी सुटतो, याचा जरा मोठा सुटतो. आता तुम्हाला 3 पानं ह्या साधारणतः एका फ्लॉवर पॉटचे म्हणजे एक मला लागतंय. आता तुम्ही 3 करा किंवा 4 पानं करून घ्या. आता मी तुम्हाला ना कळी दाखवती आहे. नाही हे आधी फुल कसं करायचं ते दाखवते. आता जे आर्टिफिशियल परागकण आपण घेतलेले आहेत ते परागकण मी फक्त इथे लावून घेते आहे आणि मी ग्लू लावते आणि त्याने परागकण चिटकवून घेते. आता मी याच्या आधीच्या माझ्या ज्या जास्वंदाच्या फुलाला तुम्हाला दाखवले होते, की परागकण कसे तयार करायचे. तसे देखील त्या जास्वंदाच्या फुलात मी तसे केले होते, तसे केले तरी देखील चालतात किंवा असे आर्टिफिशियल लावले तरी देखील चालतात. माझा तुम्ही आधीचा व्हिडिओ जो बघितला असेल जास्वंद फुलाचा, तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल, की मी कशा पद्धतीने ते लावलेला आहे. आता मी ह्या प्रत्येक याला हा असा ग्लू खालती लावून घेते आणि नंतर तो ग्लू त्याला मी आणि ते फुल मी चिटकवून घेईल. या 5ही पाकळ्यांना मी ग्लू लावून घेते. आता मी तेच मगाशी तुम्हाला म्हटलं ते जास्वंदाच्या फुलाला मी जसे परागकण केले होते तसे तुम्ही तयार केले तरी देखील चालतील. आता मी याला हे लावून दाखवले जे विकत मिळतात ते. त्याला मी तसं बनवून दाखवले होते. प्रत्येक व्हिडिओत मी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतेय तुम्हाला सगळ्यांना, की तुमच्या लक्षातही येईल. त्याला घरी आता याला बघा हे अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे हे. आणि हे फूल चिटकवण्यासाठी थोडंसं जरा वाळू द्यायचा हे आणि नंतर हे लावून घ्यायचे. 5ही पाकळ्या ह्या लावून घ्यायच्या आहेत त्या बरोबर. तर एक आपण तो दांडा ठेवला होता 6 मधला, तर त्या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं जरा सुकू द्यायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येईल ते. बघा 5 मिनिटं जरा सुकल्यानंतर ना पानांना त्या कळी म्हणजे जे पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांना व्यवस्थिशीर आकार देऊन घ्यायचा, की आपलं फूल हे तयार झालेलं आहे. आता हे अशी आपल्याला 3 किंवा 4 फुलं लागतील. साधारणतः बुकेच्या एका एका म्हणजे एक एक जी तुम्ही हे घेणार आहात, बघा हे अशा पद्धतीने मला चिटकलं होतं. थोडंसं मी बाजूला करून घेतलं. तो परागकण माझ्या साइडच्या ग्लूला चिटकला होता ठेवताना. तर आता हे मी अशी 3 फुलं तयार करून घेते. 1, 2, 3 आणि मग ही 3 फुलं सेम तयार केलेली आहेत. काहीच त्याच्यात डिफरंट मी हे ठेवलेलं नाहीये. आता हे जे खालच्या साइडने ना हा दांडा पूर्ण कापून घ्यायचा, पानाचा पण कापायचा. थोडंसं राहू द्यायचं ह्या सगळ्याला. कारण आपल्याला ते बरोबर ती जी मधली जी स्टेमसाठी आपण जी घेतलेलं आहे त्याला ते लागतं. आता एक कळी बनवायची राहिली होती. ती कळी कशी बनवायची ते सांगते आहे. कळीला पण मला असे 2 मी घेतले रेड रेड पेपर म्हणजे सॉरी पाईप क्लीनर्स घेतले आणि मी हे अर्धं करून सेम जसं आपण पाकळीला केलं होतं ना, तसंच करते आहे. काहीच चेंज करत नाही. फक्त याच्यामध्ये ना मी वरती ना हे असं घट्ट करून घेते. सो दॅट ते सुटणार नाही तिथे म्हणून. तुम्ही तसं जरी केलं ना, जसं आपण फुलाला केलं होतं तसं, तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघा अर्धं करायचं आणि हे छोटंसंच होणार आहे तयार म्हणून अर्धं करून ती पाकळी अशी छोटीशी अशी जरी केली तरी देखील चालणार आहे. गाठ न मारता गेली तरी देखील चालणार आहे. गाठ मारून केली तरी देखील चालणार आहे. सुटल्यानंतर असं घट्ट करून घ्या बघा. हे अर्धं, मग त्यानंतर परत हे असं आणि ह्यानंतर आपण जे जे पाकळीला बनवलं होतं की नाही फुलाच्या, त्याच पद्धतीने करायचं आहे. परत हे अशा पद्धतीने करायचं. याला गाठ तुम्ही नाही मारली तरी देखील चालणार आहे. पाकळीला जर केलं तेच करायचं आहे फुलाच्या. आणि आता फक्त ह्या 3च करायच्या याच्यासाठी, कळीसाठी आणि 3 करून ना एका बाजूला ग्लू लावायचा. प्रत्येक कळीच्या एका पूर्ण बाजूला वरपासून खालपर्यंत ग्लू लावायचा. हं. आणि तेच तुम्ही पुढच्याला पण लावायचं.
पूर्ण लावायचा आणि बरोबर ही जी आहे की नाही या 3 याच्यामध्ये हे बरोबर याला लावून घेते मी. खालती पण ग्लू लावला आणि हे लावायचं असं. हे बघा. जिकडे चिटकवलं आहे ना तिथे बरोबर चिटकायचं आणि बरोबर सगळ्यात शेवटी 3 तिसरी पाकळी दोघांना चिटकवून घ्यायची आहे आणि हे असं वरून पक्क करायचं. ही तुमची कळी तयार झाली. आता थोडंसं चिटकू द्यायचं कारण ते ओलं असल्यावरती चिटकलं जातं. आपल्या हातालाच लागतो तो गम. तर थोडंसं जरा वाळू द्यायचं आणि नंतर मग परत पक्क करून घ्यायचं आहे. बघा ही तुमची कळी झालेली आहे आणि हीच कळी आता तुम्ही दांड्याला लावणार आहे. तर सगळ्या बाजूचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं कट करून घेणार आहे. थोडासा दांडा राहू देणार आहे कारण मला आपल्याला चिटकवायचं आहे. आता हे अशा पद्धतीने चिटकवत जायचं. पहिलं जे कळी आहे ती मी चिटकवून घेते आहे आणि मग त्याला मी हा टेप लावून घेते ग्रीन कलरचा. पूर्ण टेप लावून घालते येते. आता हे तुम्ही तुमच्या आयडियाजने किंवा तुमच्या ह्याच्याने करू शकतात. असं तुम्ही तिथे फुलंही लावू शकतात किंवा तुम्ही इथे फूल न लावता हे तुम्ही काढून इथे तुम्हाला पान लावायचं असेल, काढून घेतलं आणि तुम्ही इथे पान जरी लावलं तरी देखील चालणार आहे. तुम्हाला जसं हवंय त्या पद्धतीने तुम्ही लावू शकणार आहे. आता एक पान लावलं, त्यानंतर परत फूल लावलं, मग परत 2 पान लावले, 1 फूल लावलं. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. फक्त खालती थोडासा दांडा कट करण्याच्या आधी सोडत जा. सो दॅट तो तिथे आपल्याला बरोबर अशा पद्धतीने गुंडाळता येतो आणि तो तिथे घट्ट पण राहतो. अशा पद्धतीने तुमचं एक फुलाची दांडी तुमची तयार होणार आहे. 3 फुलं तुम्ही एक सिंगल फूल जरी छोट्याशा फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलं किंवा छोट्याशा याला बुकेमध्ये एक करून दिलं रॅप तरी देखील सुंदर दिसतं आणि मी तुम्हाला मुद्दामच मोठं दाखवलंय की सो दॅट तुम्हाला ते करता येईल. आता तुम्ही 1 करा किंवा 3 करा. 3 फुलांचा करा, 4 फुलांचा करा. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तयार करू शकतात. झालं हे तुमचं तयार. आता मी परत एकदा सांगते पाईप क्लीनर्स तुम्हाला ऑनलाईन साईटवरती पण उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये सगळीकडे मिळतात आणि अगदी रेटही लोकल मार्केटमध्ये जरा कमी असतात कंपॅरेटिव्हली ऑनलाईन साइट्सपेक्षा. ऑनलाईन साइटवरती जरा रेट हायर आहेत. लोकल मार्केटला कमी आहे. बघा किती सुंदर तयार झालं आहे. तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि 3-4 केल्यावरती असं फ्लॉवर पॉटमध्ये ठेवल्यावरती खूप सुंदर दिसेल. बुके म्हणून द्यायला देखील सुंदर दिसेल. हे निश्चित करून बघा आणि आवडलं तर मला सांगा. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग अँड सबस्क्रायबिंग माय चॅनल.